पहिल्या चेंडूवरती मोठा फटका बॅट्समन निलेशच्या बॅटमधून पाहिलात. यावेळेचा बॉल कार्पेटच्या साह्याने खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडू पकडतील फेक करतील. तत्पूर्वी कंप्लीट झाली. एक धाव एकेरीच्या मदतीनं या सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती रन लागतील 7 धावा. विचार जर केला या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील आजचा दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. एका बाजूला परेश म्हात्रेचा संघ असेल तर एका बाजूला निलेश म्हात्रे यांचा संघ खेळ करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेचा बॉल अगदी मलिंगा ऍक्शन गोलंदाज गोलंदाजी करतोय. जीवन भेंडे या खेळाडूचा खेळ देखील कित्येक क्रीडांगणावरती आम्ही पाहिला होता. या ठिकाणी सन्मान देखील केला जातोय. आदरणीय मान्यवर दीपकजी गोवारी साहेबांचा मार्गदर्शक सातत्याने राहिलेत. अनेक खेळाडूंना अनेक समालोचकांना ज्यांच्या माध्यमातून संदेश देखील दिला जातो त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. गती परिवर्तनाचा चेंडू होता. पहिला चेंडूला निरखली गती आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार चौकार. बारा धावा धावफलकावरती लागतात. बॅट्समन निलेश आणि त्याचा साथीदार संजय धावा करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल असं वाटत होतं नशिबाचा पंजा येणार का. साथ दिली नशिबाची गोलंदाजी करणाऱ्या टीम साठी. फलंदाज या ठिकाणी होतोय संजय गावंड. धावबाद. एक्स्ट्रा चेंडू टाकला होता गोलंदाजाच्या माध्यमातून परंतु यष्टिरक्षक चकल्यानंतर त्या ठिकाणी शॉट पायन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आले. त्यांनी चेंडूला फील्ड केलं आणि बॅट्समन धोक्याच्या एंडने धावताना संजय गावंड पाहत होतात. त्यानंतर जीवन भेंडे यांच्याकडे थ्रो देखील करण्यात आला. कोणतीही चूक देखील झाली नाही गॅदर करत असताना आणि थ्रो डायरेक्ट गॅदर केल्यानंतर यष्टनवरती लावला गेला आणि फलंदाज पहिला तुम्हाला बाद होताना पाहायला मिळाला. या ठिकाणी वास्तुस्केप अनिकेत गोवारी यांच्या माध्यमातून अँड सँडी इंटरप्राइजेस या स्पर्धेतील प्रत्येक सामन्याच्या सामनावीरासाठी एक आकर्षक चष्मा देखील गॉगल देखील देण्यात आलाय. त्यानंतर कॅफे क्रीम बर्गर प्लस कुक्का आणि कॉम्बो पॅक देखील देण्यात येईल गजेंद्र गोंधले यांच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल परफेक्ट यॉर्कर होता. टी नटराजन याची अक्षरशः आठवण देखील करून दिली गोलंदाज जीवन भेंडेनं. जीवन भेंडेचा अहवाल जर पाहिला प्रत्येक वर्ष सेवा क्रिकेटची या गोलंदाजानं देखील केले आणि त्यानंतर कित्येक क्रिकेटची क्रीडांगणं आपल्या नावानं गाजवणारा हा खेळाडू देखील राहिलाय. पुरेपूर अनुभव देखील आहे. एका बाजूला पाहिला तर तारा असेल तर एका बाजूला आपण जर पाहिला तर अनुभवी सितारा पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इट्स अ क्लिअर माइट हिट. षटकार. एका षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या धावसंख्येवरती. एक बाद 19 धावा धावफलकावरती लागतात. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दैवत म्हात्रे एक लेफ्ट हँडेड बॉलर देखील आहे. दैवतनं देखील टेनिस क्रिकेटमध्ये अगदी कमी वयात आपल्या स्वतःचं नाव उमटवलं.
त्यानंतर या कामोठे गावामधून खेळ करत असताना सातत्यानं ज्या गोलंदाजाला आपण जर पाहिलात व्यावसायिक दर्जाचा खेळाडू म्हणून पाहिला देखील तो दैवत मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील बॅट्समन पहिला बॉल दैवत यांचा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता बॅट आणि चेंडूचा संपर्क देखील झाला नाही राहुल मगर हा बॅट्समन निर्धाव चेंडू खेळून काढला या बॅट्समनना दैवत अतिशय उत्तम दर्जाचा गोलंदाजी करत असताना योग्य दिशेवरती नियंत्रण योग्य टप्प्यावरती नियंत्रण द्यायचं राहिलंय तो गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा पुढचा बॉल यावेळेस अगदी चेंडूला मागच्या दिशेने पाठवायचा होता परंतु चेंडू मधील गती बॅट्समनला पूर्णपणे बीट करून जाते आणखीन एक लगातारचा दुसरा चेंडू मेडन गोलंदाज दैवतच्या माध्यमातून फेकला जातोय निलेश नॉन स्ट्राईक एंडला बॅटिंग करतायत चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले यावेळेसचा बॉल देखना फटका परंतु तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण फलंदाज होतोय बाद अप्रतिम संगीत माझ्या राजांना मानवंदना देणारं संगीत डीजेच्या माध्यमातून वाजवण्यात आलं अगदी उद्याच माझ्या राजाची शिवजयंती साजरी देखील केली जाईल 19 फेब्रुवारी उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावात प्रत्येक गल्लीगल्लीत आणि प्रत्येक घराघरात एकाच नावाचा जयघोष होईल राजे शिवछत्रपती महाराजांचा उद्या जरूर प्रत्येक माणसानं आपला शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदाने आणि जल्लोषाने साजरा करा या वेळेचा बॉल मागच्या दिशेने पाठवलाय वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार लावेली आंब्याची झारा गुलाबेली आंब्याची झारा चौकार आला या चेंडूवरती बॅट्समन संदेश याच्या बॅटमधून यावेळेचा बॉल रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी पंचाकडे लावले अपील देखील झाली अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी होता मागचा चौकार आपण जर पाहिला बॅट्समन निलेश मात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळाला 2 चौकार त्यानंतर षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले वैयक्तिक 21 धावांचं योगदान आपल्या टीम साठी देताना पाहायला मिळतोय पॉवर प्ले 1 पॉवर प्ले 2 क्रीडांगणावरती 5 ओव्हरची मॅच असेल पॉवर प्ले 2 मधील पुढचा बॉल यावेळेचा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढलं होतं कार्पेटच्या साह्याने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत चेंडू पर्यंत पोहोचतील तत्पूर्वी कंप्लीट केल्या 2 रन्स पॉवर प्ले 1 चा विचार जर केला जीवन दंडे गोलंदाजी करण्यासाठी आले त्या षटकामध्ये तुम्हाला 2 सीमारक्षक पाहायला मिळाले आणि त्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 19 दुसरं षटक हाताळण्यासाठी दैवत मात्रे पॉवर प्ले 2 ज्यामध्ये 3 सीमारक्षक तुम्ही सीमारेषी लगत ठेवू शकता आणि त्यामध्ये धावा आल्या दैवतने खर्च केल्या केवळ 6 धावा म्हणजे परतीचा प्रवास करणारा षटक दैवतच्या माध्यमातून फेकलं गेलंय असं म्हणतं तरी अवघड ठरणार नाही 2 षटकांचा खेळ संपलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाले 2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती अगदी विचार जर केलात कामोठे गाव क्रिकेटच्या पटलावरती एक मोठ्या उच्च स्थानावरती सातत्यानं पाहायला मिळत असतो आणि कामोठ्या गावामध्ये सातत्यानं अनेक कलाकार देखील आपण पाहाल त्यातीलच एक कलाकार रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये राजे शिवछत्रपतींची ज्यांनी कला साकार केली होती ते सुशांतजी पाटील सर देखील असतील त्यानंतर भाऊ मात्रे सर देखील असतील ते देखील उत्तम दर्जाचे समालोचक देखील राहिले आहेत असा सर्व गुण संपन्न गाव म्हणून कामोठे असेल जुई
आणि नौपाडा सातत्याने त्यांच्याकडे पाहत देखील असतो. आणि या गावांचा क्रिकेट आता सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक उच्च स्थानावर तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि या 3 गावांची प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जीवन भेंडे. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर. यू मिस. आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. गोलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती जीवन भेंडे गोलंदाज आल्यानंतर बाद होताना पाहायला मिळाले. बॅट्समन संदेश भोपी हा बॅट्समन बाद झाला. जीवन भेंडे पहिला षटक हाताळत असताना मागणे देखील झाले. त्यानंतर त्यांच्यावरती विश्वास दाखवला गेला आणि विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या संघाचे आपण जर पाहिलात कॅप्टन्स परेश म्हात्रे तुम्हाला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतील. लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आहेत. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला असतील, एक क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर असतील आणि एक क्षेत्ररक्षक अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे 5 सीमारक्षक सीमारेषे लगत असतील. पॉवर प्ले 1 पॉवर प्ले 2 झाल्यानंतर येणाऱ्या 3 षटकांमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध देखील नसेल आणि ते षटक हाताळण्यासाठी जीवन भेंडे गोलंदाजी करण्यासाठी आले. दैवतनं कुठेतरी एक सुंदर षटक हाताळल्यानंतर हे षटक सुद्धा दुसरे षटक मित्र म्हणेन या मॅच मध्ये जीवन भेंडे यांच्या हातामध्ये दिलं गेलं. कुठेतरी आखणी देखील कदाचित वेगळी असावी. पंचांचा वाईट बॉलचा इशारा देखील आला आणि या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 26. या धावसंख्येवरती 26 धावा. ज्यावेळेस टॉस बॉक्स मध्ये 2 कर्णधारांसोबत चर्चासत्र देखील साधला गेला त्यावेळेस परेश म्हात्रे यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही 55 ते 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू अपोजिट टीमला. यावेळेसचा बॉल अगदी सुंदर पल्लू स्कोपचा चौकार. फलंदाज या ठिकाणी विचार जर केलात सुजित भोईर यानं पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला. ईशान किशन हा बॅट्समन 2020 मध्ये पहिला चेंडू खेळत असताना त्याच्या बॅटमधून तुम्ही देखील चौकार पाहिलात इंडियन प्रीमियर लीगच्या मॅच मध्ये. यावेळेसचा बॉल खोलवर पद्धतीचा होता आणि तो सुद्धा यष्टिरक्षकानं सुरळीतरित्या पकडलाय. बॅट्समनला पूर्णपणे बीट केलं. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूकडे पाहिलं जातं तो चेंडू फेकण्यामध्ये भन्नाट वेगाचा यॉर्कर पाहिला मिळाला होता. गोलंदाज जीवन भेंडे. पुढचा बॉल लिफ्टाम ओव्हर द विकेट. यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट पासून चेंडू दूर राहिला. फलंदाजाच्या शरीरापासून चेंडू दूर राहिला आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू लगातारचा दुसरा मेडन बॉल पाहायला मिळतोय क्रीडांगणावरती. संघाची धावसंख्या 30. या धावसंख्येवरती 3 दशक धावफलकावरती धावा लागतात. 4 चेंडूचा खेळ देखील संपलाय. यावेळेसचा बॉल काय गोलंदाजी केली जाते. जीवन भेंडे अगदी डोल्याची पापणी लवते ना लवते त्या क्षणाला यष्टिरक्षकाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि आणखीन एक लगातारचा तिसरा निर्धाव बॉल. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. शेवट कशा रीतीने केला जाणार. शेवट अगदी हलक्या हातानं बॅट्समननं चेंडूला खेळून काढलं होतं. सुजित भोईरच्या माध्यमातून आता मात्र गफलत झाली या ठिकाणी जीवन भेंडेच्या माध्यमातून आणि कुठेतरी त्याचा फायदा देखील उठवला गेला. चेंडूवरती कंप्लीट होतील 2 रन्स आणि या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल
32 या धावसंख्येवरती 32 धावा धावफलकावरती लागतात. अगदी क्रिकेट आपण या क्रीडांगणाच्या समोर जर पाहिला तर लगतच मानसरोवर रेल्वे स्टेशन देखील पाहायला मिळतंय. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी लोकलचा प्रवास देखील केला जातोय. या क्रीडांगणाचा विचार जर केला तर चौफेर फटकेबाजी तुम्ही करू शकता. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला निर्धारित रन्स डिक्लेअर रन्स देखील पाहायला मिळत नाही. प्रेक्षक मायबाप वर्ग देखील या स्पर्धेला अगदी मोठा उत्साहानं आपल्याला प्रतिसाद देताना देखील पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. ते प्रेक्षक आमच्या समवेत साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून घर बसले या स्पर्धेचा आस्वाद देखील घेत आहेत. त्यांचं देखील आमच्या आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोणता येणार ते आपण जर पाहिलात, गोलंदाज येतील स्वतः संघाचे सरसेनापती संघनायक परेश म्हात्रे. चौथे षटक हाताळण्यासाठी संघाची धावसंख्या 32 वरती आपण पाहताय. शेवटचे 2 षटक असतील ज्या षटकांमध्ये पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून निधी 11 टीमच्या माध्यमातून केला जाईल की काय असंच वाटतंय. कारण टेनिस बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर शॉर्ट टर्म क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत असतं. 4 ते 5 ओव्हरच्या मॅच असतात आणि त्या मॅचमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न एक षटक निर्णायक षटक म्हणून सातत्यानं ओळखलं देखील जातं. कारण एखाद्या षटकामध्ये 20 ते 25 धावा आल्या तर ते मागडे षटक पाहायला मिळत असतं. परे 6 बॉल पंचगड लावून अपील देखील झाली आहे. या ठिकाणी संवाद मात्र साधला जाईल. दोन पंचांमध्ये संवाद देखील साधला जाईल. या ठिकाणी जो काही डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. या ठिकाणी पंचांचा डिसिजन येतोय. पंचांचा डिसिजन या ठिकाणी फलंदाज नाबद असेल. कोऑपरेट करा दोन्ही टीम. उत्तम दर्जाचा खेळ तुम्ही देखील आतापर्यंत दाखवत आलात. कालच्या दिवसामध्ये देखील दोन्ही टीमनं प्रभावित केलं होतं प्रेक्षक मायबाप वर्गाला. आणि परेश म्हात्रे याचा अहवाल जर पाहिला सातत्यानं कामोठे क्रिकेट टीमची सलामीवीरासाठी ज्याची निवड देखील करण्यात येते आणि एक उत्तम दर्जाचा खेळाडू देखील राहिलाय. कित्येक मालिकावीराच्या बाईक देखील त्यानं जिंकल्यात. तो खेळाडू परेश म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट आर्म राऊंड विकेटनं. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. खांद्याचा पुरेपूर वापर केला जातोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क देखील होत नाही. आणखीन एक चेंडू गेलाय. निर्धाव चेंडूचा विचार जर केला तर या षटकातील लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाज परेशनं. या वेळेचा बॉल गॅप शॉट सिलेक्शन. इट्स अ क्लिअर मॅट इट. आणखीन एक देखना षटकार. शुभम या 6 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवरती. बॅट्समन निलेश म्हात्रेच्या बॅटमधून तडाखा पाहिलात. यावेळेस आणखीन एक चेंडू गॅप शॉट सिलेक्शन होईल का? त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचलेत. कव्हर करतील. तत्पूर्वी कंप्लीट झाल्या 2 रन्स. चित्त्याच्या चपलाईनं धाव गती केली जाते दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आणि या दुहेरीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 40 या धावसंख्येवरती. ज्या ठिकाणी सुंदर षटक चालू होते त्या ठिकाणी तिसऱ्या चेंडूवरती आक्रमक टोला पाहायला मिळाला बॅट्समनच्या माध्यमातून. या वेळेचा चेंडू उडवलंय. आणखीन एक देखणा लांबलचक षटकार. मुंबई से आया मेरा दोस्त, तलम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो. मुंबई से आया मेरा दोस्त, तलम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो. आता मात्र प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आलंय.
13 चेंडूंमध्ये 37 धावांचं योगदान वैयक्तिक दिलंय निलेश म्हात्रेनं. अर्धशतक कंप्लीट करणार का हा बॅट्समन? त्याच्यामध्ये क्षमता देखील आहे आणि तेवढाच ताकदवार गोलंदाज देखील आहे. त्याला रोख लावणार का? त्यापासून वंचित ठेवणार का? या वेळेचा बॉल लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. आणखीन एक दैदीप्यमान षटकार. तुम क्या जानो मोहब्बत क्या है, दिल की महफिल सनम ये महफिल नहीं दिल है. तुम क्या जानो मोहब्बत क्या है, दिल की महफिल सनम ये महफिल नहीं दिल है. 4 ओव्हरची मॅच झाली. 4 ओव्हरच्या पूर्वार्धामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. 52 धावा. सांघिक अर्धशतक कंप्लीट केलं जातं. या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी देखील प्राइज आहे. गणेश नाईक यांच्याकडून स्वराज 11चा जो गोलंदाज लगातार 2 विकेट घेईल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक देखील देण्यात आलंय. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून ते पारितोषिक देखील लावण्यात आलं होतं. पहिला षटक चालू असताना ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं, परंतु अद्यापर्यंत एकाही गोलंदाजा लगातारचे 2 फलंदाज बाद करण्यात यश आलं नाही आणि त्यामुळे ते पारितोषिक आमच्याकडे देखील जमा झालंय. तर सांघिक अर्धशतक कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या 52 वरती आणि वैयक्तिक बॅट्समन निलेश म्हात्रे 14 चेंडूमध्ये 43 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी देताना पाहायला मिळतोय. आज मात्र या स्पर्धेसाठी कामोठे नौपाडा जुई या प्रीमियर लीग साठी एक गोड आवाज देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. नारिवली गावचे आदरणीय जगदीशजी पाटील सरांचा उत्तम दर्जाचे समालोचक देखील राहिलेत. आज दिवसभरामध्ये त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आमच्यासारख्या नौक्या आणि समालोचकांना देखील खूप काही शिकण्याची संधी देखील असेल. त्यांचं देखील सरसे स्वागत करूया. सामना पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये त्यांचा आवाज देखील आम्ही पाहिला होता आणि मोठमोठ्या स्पर्धा देखील ते कव्हर करत असतात. ठाणेमधील असतील, रायगड डिस्ट्रिक्ट मधील मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करणारे एक उत्तम दर्जाचे एक व्यावसायिक समालोचक म्हणून सातत्याने ज्यांच्याकडे पाहत असतो ते जगदीशजी पाटील सर देखील तुमच्या समवेत जोडतील. त्यांचं देखील सर पुन्हा एकदा स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित दलवे असेल आणि नॉन स्ट्राईक एंडला निलेश म्हात्रे ज्याच्यावरती प्रेक्षकांच्या नजरा मात्र लगावल्या गेल्यात की अर्धशतक कंप्लीट करेल का हा बॅट्समन या स्पर्धेतील. अर्धशतक पाहायला मिळेल का, परंतु ते देखील पाहूया. पहिला बॉल देखना सुंदर फटका मागच्या दिशेनं फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 बाउन्स चौकार. धनी भरले मनी जाऊया जोडीनं, औंधा जाऊया जोडीनं, आव तुळजापूरच्या अंबिकाच गावा ठिकाणं, गावा ठिकाणं. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 56 या धावसंख्येवरती. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित दलवे आले आणि त्यांचं स्वागत या देखण्या चौकारानं केलं बॅट्समन सुजित भोईर याच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेचा बॉल ऑन साइड मध्ये खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. एक धाव कंप्लीट झाली आणि या एकेरीच्या मदतीनं निलेश म्हात्रे जो स्ट्राईक एंडला बॅट्समन हवा होता तेच घडलं. मैदानामध्ये स्ट्राईक रोटेट काढण्याचं कार्य बॅट्समन सुजित भोईरनं केला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 57 या धावसंख्येवरती. अजूनपर्यंत एकही अर्धशतक या स्पर्धेमध्ये कोणाचे पाहायला देखील मिळालं नाही. बॅट्समन निलेश म्हात्रे करणार का हा विक्रम आपल्या नावावरती? जरूर मी करण्यासाठी सज्ज आहे हे दाखवणारा आणखीन एक लाजवाब षटकार.
मरने से मैं कभी डरता नहीं. लगातारचा तिसरा षटकार बॅट्समन निलेश मात्रेच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 2 धावांपासून वंचित असेल, अर्धशतकापासून 1 धावेपासून वंचित असेल, 1 धाव कंप्लीट केली तर मात्र कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग मधील पहिलं अर्धशतक बॅट्समन निलेश मात्रेच्या बॅटमधून स्वतः संघाचा संघनायक, स्वतः संघाचा सरसेनापती आणि स्वतः संघाचा कर्णधार कशा रीतीचा असावा याचं उत्तम उदाहरण त्याच्या बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवतोय बॅट्समन निलेश मात्रे. या ठिकाणी हा सामना थांबवायचा आहे. नक्कीच गेम इज ऑन. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट देखील झाली आणि दुसरीच्या प्रयत्नात 2 धावा देखील एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. निलेश मात्रे याच्यासाठी अगदी बॅटिंगचा प्रात्यक्षिक पाहायला देखील मिळाला. 3 धावा देखील कंप्लीट आणि चौथीचा प्रयत्न आणि चौथी धाव घेत असताना फलंदाज जो झालाय धावबाद. नशा ये प्यार का नशा है. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली आहे. रनआउट धावबाद बॅट्समन आहे की नाही चौथीच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन धावत होते. रनआउट बॅट्समन आहे की नाही साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून रिव्ह्यू सिस्टीम देखील आपण पाहताय. सर्वात पहिली रिव्ह्यू सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ज्या लाईव्हने आणली ती साईप्रीत लाईव्ह टीम देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी परेश मात्रे यांनी चेंडू यांच्याकडे यष्टिरक्षकाच्या भूमिका असताना त्यांच्याकडे चेंडूची फेक देखील करण्यात आली होती. रोहित दलवी यांच्याकडे त्यांनी त्यानंतर चेंडू फेक केला आणि अगदी हातामध्ये चेंडू पकडून यष्ट्यांवरती लावला. ते पाहतायत, ते चेक करतायत. या ठिकाणी तिसरे पंच देखील आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. डिसिजन देखील पेंडिंग आहे. जो काही डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं कार्य देखील करू. या ठिकाणी फलंदाज धावबाद. एकदा बॅट वरती करायचे निलेश मात्रे. अप्रतिम बॅटिंग, एक सर्वांनी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जर का बॅटिंग आवडली असेल तर निलेश मात्रेची. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटकार जर पाहिले तब्बल तुम्हाला 6 षटकार, त्यानंतर 2 चौकार, 1 तिहेरी आणि 2 डबल, 1 सिंगल असे एकूण मिळून तब्बल 52 धावांचं योगदान या बॅट्समन आपल्या टीम साठी दिलं. काय बॅटिंग दाखवली निलेश मात्रेनं. अगदी चौफेर फटकेबाजी देखील केली. ज्या ज्या ठिकाणी गॅप्स आहेत, ज्या ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीत त्या त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. काही क्षेत्ररक्षक चेंडूखाली देखील होते, परंतु त्यांना प्रेक्षकांची भूमिका सादर देखील करावी लागली कारण त्यांच्या डोक्यावरून त्यांनी चेंडूला देखील पाठवलं. 66 धावा धावफलकावरती लागतायत. रोहित दलवी यांचा पुढचा बॉल होता. या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली देखील जातीये. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल का, परंतु कुठेतरी लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्वराज 11 टीमच्या माध्यमातून या चेंडूवरती कंप्लीट झाल्या 2 रन्स आणि या दुहेरीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 68 या धावसंख्येवरती. या पूर्वार्धातील शेवटचा बॉल असेल. कोणतं रहस्य या चेंडूवरती पाहायला मिळणार लाडक्या क्रिकेट मायबाप रसिकाला. कोणता अंक दडला असेल या चेंडूवरती. रोहितचा हा बॉल शेवट गोड करणारा निलेश मात्रेनं ठोकलाय. लांबलचक षटकार. ग माझे सोने, ग माझे सोने.
तर चला टॉससाठी यायचंय प्रणाल या ठिकाणी तिसरा सामना मातोश्री राभा विपक्ष मास्टर सूर्या 11 या दोन टीम मध्ये असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन चेतन गोवारी आणि अतुल पाटील टॉस करण्यासाठी या टॉस बॉक्स मध्ये. मातोश्री राभा विपक्ष मास्टर सूर्या 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. जरूर सामन्याच्या पूर्वार्धामध्ये अप्रतिम बॅटिंग निलेश मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानं वैयक्तिक योगदान दिलं. तब्बल 60 धावांचं 18 चेंडूंवर फेस केले आणि 60 धावांचं योगदान. संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावरती लागली 74 धावा. 75 धावांचं टार्गेट देखील असेल. एक देखणी स्पर्धा देखील पाहायला मिळते आणि या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये अर्धशतक देखील पाहायला मिळालं. सामन्याच्या उत्तरार्धामध्ये परेश म्हात्रे आणि त्याची टीम परेश म्हात्रे आणि कंपनी कशा रीतीनं धावांचा पाठलाग करणार. 75 धावा पार केल्या जातील की 75 धावा रोखल्या जातील. त्या 75 धावा काढत असताना क्रिकेटच्या क्रीडांगणावरचा संघर्ष कशा रीतीचा असेल ते ऐकवण्यासाठी तुमच्या समवेत जोडतील एक सिनियर समालोचक जगदीश पाटील सर. हॅलो चेक. चला टॉस साठी या मातोश्री ढाबा विपक्ष मास्टर सूर्या 11 या दोन टीमचे कॅप्टन याचे. चेतन गोवारी विपक्ष अतुल पाटील या दोन्ही टीमचे कॅप्टन आल्यात. तर सन्माननीय दीपकजी गोवारी साहेब यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. दीपकजी गौर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. छापा. तर निश्चित टॉस जिंकलाय आपण काय डिसाईड कराल. क्षेत्ररक्षण. तर पहिलाच सामना केलता या स्पर्धेमध्ये कारण काल सुरुवात झाली या स्पर्धेला. आज मात्र दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसामध्ये तिसरा सामना आहे. काय स्ट्रॅटेजी असेल आपली. आमची पहिलीच मॅच आहे. बघू आता. तर या मैदानावरती धावा होतात मात्र आपण आता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं विपक्ष संघाला. मात्र या संघाला कमीत कमी किती धावांवरती रोकाल. 50-55 प्रयत्न करू. मग असे कोणते गोलंदाज असतील आपल्याकडे ज्यांच्यावरती जास्त भरोसा दाखवला जाईल. गोलंदाज आहेत. आता बघू. आपल्याला फलंदाजी करायची आहे. मागच्या कालच्या दिवसाचा विचार केला तर आपण दोन्ही सामने गमावल्यात. मात्र ह्या वेळेस काय रणनीती असेल आपली. चांगला प्रयत्न करू. जास्त भरोसा. तर चला या ठिकाणी टॉस झालाय दोन उभय संघामध्ये. मातोश्री राभा विपक्ष त्याला फाईट करण्यासाठी जो संघ सज्ज झाला. या दोन टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. मास्टर सूर्या 11 चेतन गोवारी याने जर पाहिलं तर मातोश्री राभा यांची पहिली मॅच आहे मात्र त्याने टॉस गमावला त्यामुळे आता त्यांना टॉस जिंकलाय त्याने. तर टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय चेतनने. निश्चित
आणि आज मात्र त्यांचा तिसरा सामना आहे. तर दुसरीकडे मास्टर सूर्या 11 अतुल पाटीलचा संघ तिसरा सामना आता ते खेळणार आहेत मातोश्रीच्या अगेन्स्ट. मैदानावरती पाहा मिळेल. तर विद्यमान सामन्याकडे जाऊया आपण. विद्यमान सामना स्वराज 11 विपक्ष निधी 11. एकीकडे पाहिलं निलेश मात्रेचा संघ पाहायला मिळेल आणि त्या कॅप्टनने मात्र येथे एक विस्फोटक विध्वंसक अशी इनिंग साकारली आणि आपल्या वैयक्तिक 18 बॉलमध्ये 60 धावांचं या ठिकाणी योगदान देत असताना मात्र एकूण 74 धावा कुठल्यात 75 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 75 धावांचं लक्ष ठेवलंय आणि 75 धावांचं लक्षाचा पाठलाग करण्यासाठी ॲज अ ओपनर जोडी पाहायला मिळते आपल्याला. योगेश भगत आणि परेश म्हात्रे ही सलामीची जोडी पाहतोय आपण, ज्याच्या नावाने कामडे संघ ओळखला जातोय. तो खेळाडू पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक वरती कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. आणि गोलंदाज पाहतोय आपण सुलक्षण भोईरला, क्रिकेटमधील एक कामडे संघाचं ज्यांनी बरेच वर्ष प्रतिनिधित्व केलं. लेफ्ट स्टँडर गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती राहिली आहे. स्विंग चेंडू पाहायला मिळतात त्याच्या गोलंदाजीवरती. आणि या 75 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी स्ट्राईक वरती योगेश भगत मॅन फ्रॉम नौपाडा. पहिलाच बॉल फटका पसलाय, थोडासा हवेत होता, अपिश केले होते आणि तोपर्यंत एक धाव मिळाली आहे. मी तर म्हणेन येते सूरज की ज्याप्रमाणे निलेश मात्रेने इनिंग साकारली त्याप्रमाणे मात्र परेश मात्रेला ते इनिंग साकारावी लागेल. कारण कॅप्टनची काय भूमिका असते, कॅप्टनवरती काय जबाबदारी असते ती मात्र ते घेऊन खेळ करावा लागेल. गोलंदाज पाहतोय सुलक्षण भोईराणा, पहिला पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. थोडीशी पंचांची बातचीत करत असताना या की कशा प्रकारे चेंडू फेकायचा, कारण नेहमीच एका संघामध्ये खेळणारे खेळाडू आज मात्र एकामेकाच्या अगेन्स्ट खेळतात. कारण ही प्रीमियर लीग आहे त्यामुळे येथे एकामेकाच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी जे धावपेच असतात ना ते मात्र आपल्याला येथे आकावे लागतात. आताचा बॉल पुल करायचा होता, फटका मात्र अपिश केला. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दणदणीत चौकार. तर पहिल्या बॉलवरती एक धाव काढून स्ट्राईकला रोटेट केली. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला परेश मात्रेच्या बॅट मधून आणि 2 क्षेत्ररक्षक तडिया सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात आपल्याला. यावेळेस ऑफ ड्राईव्ह करायचा होता, चेंडू मात्र डीपिच कव्हरला जातोय आणि 2 धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि या 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. कारण येथे गरज आहे ते आपल्याला 75 धाबा चेस करायचे आहेत. त्यामुळे ते मोठे पटके खेळावे लागतील. मोठे पटके खेळण्यासाठी आपल्याला येथे स्ट्रॅटेजी आखावी लागेल. कारण चांगला गोलंदाज आहे त्याच्या अगेन्स्ट फटके खेळणे तेवढे सहज सोपे जाणार नाहीयेत. आताचा बॉल लेट कट करायचा होता, चेंडू मात्र कीपर बीट आणि चेंडू जातोय स्क्रीन समोर बाईच्या स्वरूपात. 4 धावा. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. तर क्रिकेटमध्ये कधी कधी लक फॅक्टर सुद्धा ऑन पाहिजेत आपल्याला. बाईच्या स्वरूपामध्ये का होईना हे 4 धावा मिळाल्यात. तर कीपर राहुलला पाहतोय आपण एस्टनच्या मागे. बॅटकट होती का? यस बॅटकट होती. ओके आताचा बॉल इनफिल्ड वरून उडवलाय, चेंडू बराच वेळ हव्या. 2 क्षेत्ररक्षक जेल खाली. हो व्हॉट अ कॅच, सुपर एक्सलंट. आम्ही ऑलराऊंडर बॅटिंग धुवाधार, बाजी आम्हीच मारणार, इंटरनॅशनल मैदानावर आम्ही क्रिकेट हो खेळणार, शान भारत देशाची. व्हॉट अ काय झेल टिपलाय निलेश मात्रेने.
तर त्याला सुद्धा माहीत होती या परेश म्हात्रेच्या विकेटची किंमत आणि मात्र स्वतःला झोकून दिलं त्या झेलसाठी. झेल बनवला किंवा मित्रांनो झेल बनवावे लागतात ज्यावेळेस आपण मैदानावरती असताना, तेव्हा मात्र झेल काही कठीण असतात त्यांना सोपे करावे लागतात. ती क्षमता पाहिजे आपल्यामध्ये आणि तीच निलेश म्हात्रे यांनी यंगस्टारने दाखवली. स्वतःला झोकलं, पुढे मात्र हातांचा पिसारा फुलवत तो झेल टिपला आणि पहिला फलंदाज बाद झाला. फार मोठा धक्का लागला मी म्हणेन येथे पाहिलं तर स्वराज 11 या टीमला, कारण त्यांचा सेनापती बाद झालाय. त्यामुळे वनडाऊनचा फलंदाज जीवन बेंडे आणि जीवन बेंडेसाठी हे घरचं मैदान आहे आणि या मैदानावरती त्याची नेहमीच चांगली फलंदाजी राहिली आहे. त्या याच मैदानावरती या सीझनला जेव्हा नगरपालिकेच्या टुर्नामेंट होत्या, मॅचेस होत्या, तेव्हा मात्र मॅन ऑफ दी सिरीज त्याला मिळाली होती. योगेशसाठी हा बॉल होता, चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मधून जातोय आणि तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता. षटकाची सांगता होते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकावरती 12 धावा. तर 12 धावा घेत असताना मात्र येथे पहिला एक महत्वपूर्ण विकेट गमावलाय यासोबत अनिल. तर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आपल्याला सुबोध गोवारी आणि एस के पाटील. तर अतिशय चांगली पंचांची भूमिका या मैदानामध्ये राहतोय. बऱ्याच वेळा पाहतोय आपण सुबोध गोवारी यांना. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं, दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. करणी गावची प्रीमियर लीग आहे. KGN धमाका, कामोटे जुई, नौपाडा या 3 गावांच्या मिळून एकत्र येऊन ही साकारलेली स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी त्या 3 गावांचं लाख मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी स्पर्धा 5व्या अंकामध्ये प्रस्थान करताना, अर्थातच 5व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळतोय. तर दुसरा गोलंदाज पाहतोय आपण राहुल मगरला पाहतोय. मगाशी मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होता, आता मात्र पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती आल्यात. तर व्यासपीठावरती सन्माननीय धायशेठ गोवारी यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम सर. आताचा बॉल योगेशाने मात्र फटका सुरेख खेळाय, ताकदवर खेळाडू आणि चेंडू जाईल आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी. तर काय पटका खेळत योगेश भगत बॅट मधून. जसा बॅट वरती चेंडू आला ना अतुल, तसा असं वाटलं की या चेंडूवरती 6ची मोहर लावली आहे. आणि सर्व खेळाडूंना एक कमिटीची सूचना येतोय की जेव्हा आपल्याला गार्ड लावायचं आहे ना, आपण बाहेरून लावून या, मैदानाच्या आतमध्ये नका चेंज करू, कारण युट्यूबच्या माध्यमातून हजारो लोक पाहत असतात ही स्पर्धा, त्यामुळे आपण असं कृत्य करू नका. तर निकू गोवारी कुठे असेल तर मंचाशी संपर्क करा. निकू. योगेशच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा चेंजेस केला जातोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. या ठिकाणी पाहिलं तर चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा होता. चांगला बॉल फेकला जातोय राहुल मगरच्या वतीने. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि हा या बेलेस आउटसाइड ऑफ स्टंप. पंच एस के पाटील सरांचा इशारा येतोय, इट्स वाईट. एक धाव अवांतर रूपाने मिळतोय. निकू कुठे असेल तर संपर्क करा. यावेळेस पुन्हा एकदा स्वीट साऊंड. चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर डुपर. थँक्यू डीजे. तर हा संदेश आहे आमच्या योगेश भगत साठी. पिले पिले. नंतर योगेशने 2 षटकार दाखवल्यात. योगेश वेल प्लेड बॅटिंग.
सुपर, अतिशय चांगली फलंदाजी योगेश भगतची पहा मिळतो आपल्याला. जो फलंदाज सलामीला आलाय पहिल्या षटकामध्ये फक्त संयम बाळगला आणि या षटकामध्ये जसं परेश म्हात्रे बाद झाले तसे मात्र आक्रमक रवैया इस्तेमाल केला तो योगेश भगतने. 2 षटका टोकल्या राहुल मगरला. पुन्हा एकदा आत्ता फटका पसलाय आणि जेल ड्रॉप, जीवनदान मिळालं योगेश भगत यांना. कारण थोडेसे थांबले होते एसटी रक्षकने, मात्र मी म्हणेन चूक केली की ते थोडेसे पुढे निघून गेले. जेलचा अंदाज त्यांना टिपता आला नाहीये, त्यामुळे ते जेल झालाय तो ड्रॉप. 1 धाव मिळाली आहे. एकूण पाहिलं तर 26 धाबा धावपळकावरती. तर जीवन भेंडेवरती थोडंसं दारुमदार असेल या सामन्याचं, कारण एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. गावदेवी जुई संघासाठी नेहमीच चांगलं योगदान त्याचं राहिलंय. आताचा बॉल दूरवरून खेळायचं होतं, एका धावेसाठी खेळला जातोय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता राहुलचा. तर राहुलला सुद्धा माहिती आहे की दोन्ही एकाच संघामध्ये खेळतात. एकामेकाच्या अगेन्स्ट खेळत असताना 2 षटकार आल्यात या ओव्हरमध्ये. सत्तावीस 1 to go. लास्ट डिलिव्हरी या षटकामध्ये पहा मिळाला आपल्याला योगेश भगत समोर. आणि जेल सोडला योगेशचा आणि त्याच योगेशने टोकलाय आणखीन एक षटकार. व्हॉट अ शॉट. तर ज्या योगेशचा हॅलो चेक तर ज्या योगेश भगतचा जेल सोडला होता त्यानेच मात्र षटकार ठोकलाय लॉंग ऑफच्या वरून आणि यात 6 धावा मिळाल्यात. 3रा षटकार त्याचा या षटकामध्ये पहा मिळाला. एकूण पाहिलं तर धावसंख्या 2 षटकात 33 धावा आल्यात. सचिन पाटील आपण कुठे असेल तर मंचाशी संपर्क करा. सचिन पाटील तर क्विकली यायचंय. सचिन पाटील कुठे असेल तर मंचाशी संपर्क करा, इमर्जन्सी आहे. तर 2 षटकांचा खेळ संपला. 33 धावा धावपळकावरती आल्यात. दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय स्वराज 11 या टीमला जसा परेश म्हात्रे बाद झाला तशी मात्र सामन्याची सूत्र जणू काही योगेशने हातात घेतल्यात की काय. कारण एवढी चांगली फलंदाजी केली, एक जीवनदान मिळालं आणि जीवनदान नेहमीच मागात पडल्यात. या आता आजवरचा इतिहास आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सुलक्षण भोईर ज्याने पहिलं षटक फेकलं. एका षटकात 12 धावा खर्च केल्या, मात्र एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवली होती. तोच गोलंदाज पहा मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. तर आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं आणि फैलावलेलं पाहायला मिळाल. सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना एक डीपेक्षा कव्हरला लॉंग ऑन डीप मिड विकेट, त्याचबरोबर थोडासा स्क्वेअर एक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बरोबर आणि एक लॉंग लेगमध्ये. आणि जर गोल्ड रिंगण आहे त्या गोल्ड रिंगणाच्या आज जर विचार केला तर गोलंदाज एक एसटी रक्षक, शॉर्ट थर्डमॅन, बॅकफूट पॉइंट आणि एक कव्हर्स असे क्षेत्ररक्षण सजवलं जातोय जीवनसाठी. पहिलाच बॉल एज लागली आहे, चेंडू पाठीमागे निघून चाललाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न होता ते मात्र काय घडतंय मैदानामध्ये पहा मिळतोय. धावचीची संधी होती, नकार दिला जातोय आणि तोपर्यंत एकच धाव पहा मिळाली. इथून मात्र फार महत्वाचे दोन्ही विकेट्स ज्या योगेशने मागच्या षटकामध्ये 3 षटकार टोकले तेच योगेशला पाहतोय. स्ट्राईक वरती आपण मात्र आता स्ट्राईकला रोटेट केली जातोय आणि एक भलं मोठं आव्हान आहे 75 धाबांचं. त्यामुळे 75 धाबा चेस कराव्या लागतील स्वराज 11 या टीमला, निधी 11 संघ च्या अगेन्स्ट. आणि नेक्स्ट मॅच मातोश्री डाबा विपक्ष मास्टर सूर्या 11 या 2 टीम मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. खेळा चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण पहा मिळतो आपल्याला.
उंच उडी घेतली तिथे आणि चेंडूला थांबवलं. संदेश होते त्या ठिकाणी चांगला एफर्ट दाखवला संदेशने. गुड फील्ड. 2 धाबा तर आपल्या टीमसाठी वाचवल्यात, कारण ते पाहिलं तर जवळजवळ चौकाराच्या दिशेने तो चेंडू चालला होता, मग त्याला मध्येच अडवलं आणि या 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा बातचीत करत असताना गोलंदाज आणि कॅप्टन निलेश पहा मिळतो आपल्याला, कारण त्यांना सुद्धा माहित आहे की इथून सामना आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे, कारण चांगला स्कोर झाला या सामन्यामध्ये. त्यामुळे इथे सामना कोण जिंकेल, स्वराज 11 की निधी. फुलटॉस होता, बॅक टू बॉलर्स खेळल्यात आणि चेंडू अगदी सरळ आलाय. तोपर्यंत 1 धाव. स्वतः गोलंदाजाला अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र असे आपल्या बॉलिंग थ्रूवरती चेंडू अडवणं थोडंसं अवघड काम असतं, मात्र ते काम या ठिकाणी केलं. निलेश पुढे आले आणि तोपर्यंत येथे मात्र 1 धाव मिळाल्या. क्षेत्ररक्षण पहा मिळतोय थोडंसं सजवत असताना जीवनसाठी. येथे मात्र प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षणाची आदला बदल पहा मिळतोय आपल्याला कॅप्टनच्या वतीने. आता मात्र पुढे आल्यात, एज लागली, चेंडू पाठीमागे डायरेक्ट देण्याचा प्रयत्न नाहीये आणि तोपर्यंत 1 धाव. चांगली गोलंदाजी पाहतोय. 3ऱ्या षटकात मात्र थोडंसं कमबॅक केलं जातंय, कारण 2 षटकामध्ये 33 धाबा होत्या, मात्र या षटकात 10-15 धाबा येणं गरजेचं होतं. आता मात्र 2 चेंडू असतील, 5 धाबा आल्या 4 चेंडूवरती. चांगली गोलंदाजी पहा मिळाली सुलक्षण भोईर यांची. योगेश भगत आता मात्र फटका पसलाय. निलेश म्हात्रे गुड कॅच, सरळ आले स्टंप समोर आणि झेल टिपलाय. देखा है पहली बार साजन के आंखों में तर फार मोठा फलंदाज बाद झाला. ज्या फलंदाजाने 3 षटकार ठोकले होते, योगेश भगतने चांगली इनिंग साकारली. या ठिकाणी 10 बॉल 21 धाबे 24 धाबेचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. वेल बॅटिंग आणि मात्र परतल्या 2ऱ्या विकेटचं पतन झालंय. या ठिकाणी पाहतोय विक्रम पाटीलला पाहतोय मैदानावरती आलाय. जीवन भेंडे आणि विक्रांत जोडी पहा मिळतोय. या जोडीवरती फार काही अवलंबून असेल. शेवटचा बॉल या षटकामध्ये, चला सामना सुरू करा. ते मात्र शेवटच्या बॉलवरती एखाद्या मोठ्या पडक्याची गरज असेल, कारण समीकरण पाहिलं तर आता थोडंसं अवघड पहा मिळतो इथून. यावेळेस स्विचिटचा फटका पसला होता, मात्र नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय, कारण खेळाडू थोडीशी उशिराने आल्यात आणि तोपर्यंत इथे 2 धाबा अंकित केल्यात. तर एकूण धावसंख्या धावपळकावरती पहा मिळतोय आपल्याला 40 धाबा झाल्यात. आता मात्र गरज आहे ती येणारे 12 बॉल, आणि जर बॉल टू रन इक्वेलेशन केलं तर 12 चेंडू आणि 35 धावेची गरज आहे. 12 चेंडू 35 धाबा समीकरण आपल्याला पहा मिळेल. मात्र ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये आल्या. जाऊया आमचे डीजे मास्टरकडे.
तर 3 षटकांचा खेळ संपला. एकूण धाबा धावपळकावरती पाहायला मिळतात 40 धाबा. अद्याप गरज आहे ती 12 बॉल आणि 12 बॉल 35 धाब्याची गरज आहे. तर गोलंदाज पाहतोय आपण निलेश म्हात्रे आल्यात. चौथं षटक घेऊन स्वतः टीमचे कॅप्टन. समोर फलंदाज विक्रम पाटील. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन खेळायचं होतं. चेंडू लेग स्टंपला होता. अपील केलं जातंय पंचांकडे. एस के पाटील यांना पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. यस लेग बाईज. लेग स्टंप सोडून यस बॅट कट इशारा केला जातो. इथून मात्र प्रत्येक आता मात्र अटॅकिंग हल्ला सडबाबा लागेल. चांगला फटकेबाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. या स्वराज 11 टीमला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहता येईल. मातोश्री डाबा विपक्ष मास्टर सूर्या 11 या दोन टीम मध्ये अतुल पाटील विपक्ष चेतन गोवारी कॅप्टन ऑफ टीम पाहा मिळतील. तर आता 11 बॉल मध्ये 34 बनवायचे आहेत. थोडासा का होईना वेळ थोडासा घेतला जातोय कारण रणनीती प्रत्येक बॉलवरती आखण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस चांगला बॉल होता. थोडंसं थांबून खेळायचं होतं मात्र अगोदरच फटका खेळला त्यामुळे चेंडू थोडासा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि चेंडू गेलाय तो डॉट. त्यामुळे ते डॉट चेंडूची सांगता पाहा मिळाली. एक डॉट चेंडू सामन्यावरती पकड निर्माण करेल. आत्ताचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टंप आउट झाले होते. एका धाबेसाठी खेळा फटका पाहा मिळतो. या षटकामध्ये इतका मोठे फटक्यांची नितांत गरज आहे ती मात्र टीमला. इक्वलेशन पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती समीकरण वेगवेगळा पाहा मिळतोय. त्यामुळे येथे कधी गोलंदाजी रंगेल कधी फलंदाजी हे सांगणं सुद्धा फार अवघड जाईल. येथून अद्याप सामना कोणत्या एका संघाच्या बाजूने खुला होत नाहीये. याचं कारण आहे कधी चांगली गोलंदाजी तर कधी चांगली फलंदाजी पाहा मिळतोय. त्यामुळे पहिल्या 2 षटकामध्ये पहिला गोलंदाजावरती वर्चस्व प्राप्त केलं ते फलंदाजाने. विक्रमसाठी हा बॉल ऑन साईडला खेळ्यात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद. धावची जी संधी होती आणि फलंदाज बाद होतोय जीवन बेंडे. कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. तर फार मोठा धक्का लागलाय असं वाटलं होतं. जीवन बेंडे इनिंग साकारेल मात्र लवकर स्वस्तात बाद झाल्यात. त्यामुळे नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. दैवतला पाहतोय आपण मैदानावरती. दैवत आल्यात. फुलटॉस बॉल स्वीट साऊंड चेंडू आर पार ग्राउंड पार षटकार. DJ Sagar in the mix. तर एकूण धावा पाहिल्या तर 49 धाबा झाल्यात. अद्याप 26 धाब्याची गरज आहे. तर बॉल शिल्लक असतील आता मात्र 7 बॉल 26. शेवटचा बॉल बाकी असेल. या बॉलवरती बिगिट येणं गरजेचं आहे स्वराज 11 टीमला. कारण दैवतच्या बॅटमधून षटकार आलाय आणि पुन्हा एकदा ऑन साईडला
खेळ्यात हलक्या हाताने स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे का मात्र स्ट्राईकला येते विक्रांत मात्र धावचित होण्याच्या अगोदर पाहिलं तर धाव घेण्यासाठी एकवटले आणि येते मात्र दुसरी धाव कंप्लीट केली जातो. या ठिकाणी खूप वेगाने आल्यात आणि स्टंपला चेंडू लाभेपर्यंत येते बॅट ग्राउंडिंग केले आणि दोन यस थर्ड अंपायर रेफर केला जातोय थर्ड अंपायर कडे ते मात्र पाहिलं जाईल. हॅलो सन्माननीय रविशेठ गोवारी साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. एक जबाबदार व्यक्ती म्हणून पाहिलं जातं यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी असो मग ते खेळाचे असो सांस्कृतिक कार्यक्रम असो या इतर कार्यक्रमांची रेलचेल असो त्यांच्या वतीने मात्र नेहमीच चांगलं योगदान असतं. स्कोर तर एकूण स्कोर झालाय तो 51 धावा. 51 धावा झाल्यात. आता मात्र बनवायच्या त्या ठिकाणी पाहिलं तर एकूण 75 धावा बनवायच्या होत्या. 6 बॉल 24 6 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. तर चला सामना खूप उशीर झालाय सामन्याला. सामना सुरू करा आपण. 6 बॉलमध्ये 24 आणि गोलंदाज पाहतोय आपण संदीप बोपी गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला आपण पाहतोय विक्रम पाटील ना स्ट्राईकला दैवत मात्रे. तर 6 बॉल 24. चला जास्त वेळ नका करू. पंच सुद्धा आपल्याला वॉर्निंग करतात त्या ठिकाणी लक्षात ठेवा आपण. चेंडू 24 धाब्याची गरज आहे. तर मी अगोदर सांगितलं की वेळेचं बंधन आहे आपल्याला 25 मिनिटांमध्ये एक सत्र कव्हर करायचं असतं. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पंच वाईड चिकून करतात. 6 बॉल 23 ची गरज आहे आता. संदीप बोपी शेवटचा गोलंदाज शेवटचं षटक घेऊन आलाय. विक्रम आणि दैवती जोडी पाहा मिळतो आपल्याला मैदानावरती. फुलटॉस आणि या ठिकाणी घडलंय काय चेंडू बॅटच्या रडारामध्ये आला नाहीये. डॉट बॉल. इथून मात्र षटकार येणं फार गरजेचं होतं. आता मात्र 5 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. त्यामुळे एक चेंडू जरी डॉट गेला तर सामना पुन्हा एकदा फुलटॉस. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग असा षटकार. थँक्यू. तर षटकार ठोकलाय. 4 चेंडू 17 धावेची गरज. 5 सामना कुठे होता कुठे आला. विक्राने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे आणि का स्ट्राईक ठेवली याचं उत्तर त्याला द्यावंच लागेल आता. पुन्हा एकदा चांगला बॉल. चेंडू जातो डीपेक्षा कव्हरला. क्षेत्ररक्षक समोर आहेत. थोडंसं फंबल आणि दुसरी धाव मागात पडेल का मात्र नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि 3 चेंडू 15 धावा. आता मात्र 2 षटकार 1 चौकार. मात्र 2 षटकार येतील का. विक्रम पाटील सारखा फलंदाज स्ट्राईक वरती आहे ज्याने 2 षटकार ठोकलेत आतापर्यंत. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल डिफाईन लेगला अतिशय वेगाने आणि चेंडू पाहता पाहता सीमा रेषा पलीकडे चौकार.
2 चेंडू आणि 11 धाबा. धावसंख्या कंपल्सरी. चला लवकर घ्या. कमिटीची भरपूर वेळ घेतला आपण. लक्षात ठेवा आपण पंच सुद्धा आपल्याला खूण करतात. प्रत्येक वेळेला एकत्र येऊ नका प्लीज. या सुपर ओव्हर होईल निश्चित. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. तर कालच्या दिवसात सुद्धा पाहा मिळाली नाही. आज सरी मिळेल काय ते. जर स्कोर लेवल झाला सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. आणि आता 2 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 2 षटकार टोकावे लागतील. येणारा बॉल काय सांगून जाईल. या ठिकाणी वाईट बॉल. यस. आणि आता 2 चेंडू 10. 1 चौकार 1 षटकार. पहा सामना कुठे होता कुठे आला. 6 चेंडू 24 धाब्याची गरज होती आणि त्यातून मात्र विक्राने 1 षटकार 1 चौकार ठोकला. 2 चेंडू खराब फेकले त्या गोलंदाजाने. त्यामुळे प्रेशराइज गेम पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ करू नका. वारंवार सूचना द्यायला लागतात आपल्याला. आम्ही समजू शकतो मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. 2 चेंडू 10 धावा. 65. ओके ओके 65. पहिला वाईट. लास्ट वाईट. ओके 4 बॉल झाल्यात. 2 चेंडू 10 धावा. आत्ताचा बॉल फ्लाईट दिली. चेंडू पाठीमागे. हो लक फॅक्टर ऑन आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि 1 चेंडू 6 धाव्याची गरज. विक्रम पाटील युवा झोन साईड. थँक्यू. चला चला एकत्र येऊ नका. आता 1 बॉल 6ची मॅच आहे. काय सामना झाला. सामना कुठे होता आणि कुठे आला याचंच तर नाव क्रिकेट आहे. कारण क्रिकेटमध्ये असे उलटफेर होतच असतात. त्यामुळे चेंडू 6 चेंडू 24 धाब्याची गरज होती. 6 चेंडू 23 धाबा आल्या. 5 चेंडू त्याच्यानंतर पाहिलं तर 23 धाबा आल्या. 4 चेंडू 17 धाबा. 3 चेंडू 15 धाबा. परत 2 चेंडू 11 धाबा आणि पुन्हा वाईट फेकला. पुन्हा 2 चेंडू 10 धाबा आणि आता 1 बॉल 6. तर गणेश नाईक यांच्याकडून एका षटकारासाठी 1000 रुपये पारितोषिक आहे. शेवटच्या बॉलवरती जर षटकार ठोकला विक्रम पाटीलने तर 1000 रुपयाचं पारितोषिक. जरा जोरदार टाळ्या द्या दोन्ही टीम साठी. येणारा बॉल आणि आज चौकार की षटकार. ओहो चौकार आणि 1 धावेने सामना गमवावा लागतोय. तो स्वराज 11 या टीमला. बॅड लक. DJ Mayor. थँक्यू. तर काय सामना झाला आणि सामना जिंकला या ठिकाणी. पाहिलं तर निधी 11 टीम निलेश मात्रणे जी इनिंग साकारली. एकंदरीत या मैदानावरती एक विस्फोटन